मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चेसाठी येणारे विषय हे आधीच लीक करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची तंबी। बैठकीच्या आधी विषय लीक करू नका, मुख्यमंत्र्यांकडून तीव्र शब्दात संताप व्यक्त। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना देखील मंत्रिमंडळ बैठकीचा अजेंडा लीक व्हायचा, आताही तेच होत आहे। कारण इकडचेच फितूर आता तिकडे झाले, राऊतांची टोलीबाजी। फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये फितूर, मंत्रिमंडळ बैठकीच्या अजेंडा लीकवरती वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। तर फडणवीसांना हवं असल्यास फितूर कोण, त्यांची नावं देऊ, वडेट्टीवारांची टोलेबाजी। 2019ला शिंदेंना मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती, मात्र महाविकास आघाडीमध्ये असताना एकनाथ शिंदे ज्युनियर होते, त्यामुळे ते मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। संजय राऊत यांना 5 वर्षांना हे का आठवलं, तेव्हा का बोलले नाही, मंत्री शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना सवाल। ऑपरेशन टायगर मोडून काढण्यासाठी ठाकरेंची शिवसेना सक्रिय। सर्व नेत्यांची शिवसेना भवनामध्ये प्रत्येक आठवड्याच्या मंगळवारी होणार आढावा बैठक। नाराजांची बाजू समजून लवकरात लवकर संघटनात्मक बदल करण्याचा मानस। सुरेश धस यांना त्यांचे बॉस बावनकुळे आणि फडणवीसांनीच ट्रॅप केलं का, धस धनंजय मुंडे यांच्या भेटीवरून संजय राऊतांचा सवाल। ट्रॅप करण्याचा प्रयत्न झाला म्हणून बाहेर पडायची हिंमत आहे का, राऊतांचा धसांना सवाल। सुरेश धस जर आपल्याच अध्यक्षांच्या माहितीवरती आक्षेप घेतायत, तर मग ते कोणाच्या इशाऱ्यावरती बोलतायत, विजय वडेट्टीवार यांच्याकडून सवाल उपस्थित। धनंजय मुंडे यांना भेटण्यासाठी सुरेश धस यांच्यावरती भाजपनं दबाव आणला, मनोज जरांगे यांचा आरोप। दबावाबाबत धसांनी अगोदरच सांगितलं असतं तर समाजानं डोक्यावरती घेतलं असतं, जरांगेंची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे देशमुख कुटुंबियांची भेट घेणार, शिवसेना या प्रकरणामध्ये लक्ष घालणार, संजय राऊत यांची माहिती। शिवजयंतीच्या निमित्तानं राहुल गांधी यांची एक्स पोस्ट चर्चेमध्ये। जयंतीच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना राहुल गांधी यांनी वाहिली श्रद्धांजली, भाजपनं केली टीका। 1993च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये जन्मठेपेची शिक्षा झालेल्या गँगस्टर अबू सालेमची सुटकेसाठी याचिका। उर्वरित शिक्षा माफ करत तुरुंगातून मुदतपूर्व सुटकेसाठी केली याचिका। याचिकेवरती 10 मार्च रोजी होणार सुनावणी। महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये साक्षीदार तपासण्यास सुरुवात। बीडच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेकडून केला तपासाला सुरुवात। 15 महिन्यांच्या पूर्वीच हत्येचा तपास पहिल्यापासूनच करण्यासाठी पथक परळीमध्ये। मराठा आरक्षणाचा प्रश्न संपूर्ण निकाली निघेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, लातूरच्या मुरुडमध्ये बोलताना मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांना दिली ग्वाही। धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांची सोलापूरमध्ये पालिका आयुक्तपदी बदली, महाराष्ट्र सरकारकडून आदेश जारी। कल्याण डोंबिवलीमध्ये बेकायदा इमारती पाडण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात सरकार सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याच्या तयारीत। नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बिल्डरांवरती कठोर कारवाईच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना। तोडक कारवाईच्या भीतीनं कल्याण डोंबिवलीमधील 58 इमारतीतले नागरिक भयभीत, महानगरपालिका कार्यालयाच्या समोर केली गर्दी। इंडियाज गॉट लेटेंट प्रकरणामध्ये महाराष्ट्र सायबर विभागानं राखी सावंत, समय रेनासह 50 नामवंत सेलिब्रिटींना चौकशीसाठी बजावलं समन्स। या प्रकरणामध्ये आतापर्यंत 5 जणांचे जबाब नोंदवले। पावसाळ्याच्या पूर्वी कामांची अंमलबजावणी करा, महानगरपालिका आयुक्तांचे निर्देश। रेल्वे रुळांवरती पाणी तुंबून उपनगरी रेल्वे सेवा ठप्प होणार नाही याची काळजी घ्या, प्रशासनाच्या सूचना। बीडच्या उमरीमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार, राज्यभरामधून 109 बैलगाडा मालकांची हजेरी, विजेत्यांना रोख रकमेचं बक्षीस। प्रयागराजमधील महाकुंभमेळा नियोजनाचा नाशिकच्या पथकाकडून अभ्यास। नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्या नेतृत्वाखाली अभ्यास दौरा। बुलढाण्यामध्ये पार पडला श्री आवजी सिद्धी महाराजांचा सर्वात मोठा भंडारा। 200 क्विंटल ज्वारीच्या भाकरी आणि 30 क्विंटल मिश्र डाळीच्या वरणाचा महाप्रसाद। भिवंडीमधील मुंबई नाशिक महामार्गालगत परफ्यूमच्या गोदामाला भीषण आग। इवई गावच्या हद्दीमधील घटना, आगीमध्ये गोदाम जळून खाक, आगीचं कारण स्पष्ट।
धुळ्यामध्ये सोनगीर दोंडाई मार्गावरती ट्रॅव्हल्स गाडीला आग, संपूर्ण ट्रॅव्हल्स जळून खाक, सुदैवानं जीवितहानी नाही. मुंबई गोवा महामार्गावरती भोसले घाटातील संरक्षक भिंत कोसळली, वारंवार होणाऱ्या अपघातांचा संरक्षक भिंतीवरती परिणाम. नंदुरबारमध्ये रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत मंजूर विहिरींपैकी 600 विहिरींच्या कामांना अजूनही सुरुवात नाही. या ठिकाणी मजूर मिळत नसल्यानं विहिरींच्या कामांना होते दिरंगाई. साई भक्तांची गाडी अडून बंदूक आणि धारदार शस्त्राचा धाक दाखवत लुटमार करणाऱ्या नाटक. 16 फेब्रुवारी रोजी कोपरगाव तालुक्यातल्या वेळापूर शिवारात घडली होती घटना. लुटमारीची घटना, त्यासोबतच आरोपींकडून 9,64,000 रुपये किमतीचा मुद्देमालही जप्त. जिनिंगमध्ये कापसावरती पाणी मारतानाचा व्हिडिओ काढल्यानं एकाला मारहाण. यवतमाळमधला सगळा प्रकार. जिनिंग मालकाच्या विरोधात रोष व्यक्त. राळेगाव पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. वाशिमच्या कारंजामध्ये पोलिसांमुळे गोवंश तस्करीचा पर्दाफाश. पोलिसांकडून 27 बैलांना जीवदान, 4 बैलांचा मृत्यू. झारखंडमध्ये झालेल्या श्वान स्पर्धेमध्ये सातारा पोलीस दलातील सूर्य श्वानाला गोल्ड मेडल. सातारा पोलीस दलानं काढली सूर्य श्वानाची मिरवणूक. कोल्हापूर पन्हाळा रस्त्यावरती वाघबीळ घाटामध्ये बिबट्याच्या बछड्याचं दर्शन. वाहन चालकानं टिपली बिबट्याची दृश्य. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.